काँग्रेसचं सरकार नाही आहे, आताही नाही आहे, 15 वर्षही नव्हतं. आणि भाजपची सरकारी हुकुमशाहीची आहे. आम्ही सरकारमध्ये नसल्यामुळे आम्ही विरोध करू शकतो, आम्ही आंदोलन करू शकतो आणि ते आंदोलन आता आम्ही तीव्र करू. एससी समाजाच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे विमानतळावर, एससी समाजाच्या लोकांना आयुष हॉस्पिटलचा फायदा झाला पाहिजे, तिथे डिस्काउंट मिळाला पाहिजे. गरीब लोक असतात, मी जे अनुभवलं आहे, म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे, परंतु मी जेव्हा गोव्याचा ग्रामीण भाग अनुभवला आहे ते फार गरीब लोक आहेत आणि त्यांना प्रत्येक याच्यामध्ये फॅसिलिटी मिळाली पाहिजे. संविधानात ती तरतूद आहे की तुम्हाला फॅसिलिटी मिळावं, पण तुम्ही संविधान चालवणारे ते कसे चालवतात ते तुम्ही हुकुमशाहीने चालवतात. त्याच्यामुळे तुमची फॅसिलिटी ह्या एससी समाजाच्या गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच आता प्रयत्न करू आणि आमचे इथले जे स्थानिक लेवलचे जे आमचे एससीचे पदाधिकारी नव्हे तर आम्ही आता बाकी सगळ्या पॅरेंट्स काँग्रेससोबत मी बोललेले आहे आणि त्यांच्याशी बैठक घेऊन आम्ही सगळेच आता पुढच्या वाटचालीला लागणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या. एससी साठी रिझर्व असलेल्या या पेडणे मतदारसंघात विठू मोरजकर यांच्यासाठी काही संधी असेल काय? असू शकते. काम करणाऱ्या लोकांसाठी संधी नक्कीच असते आणि विठू मोरजकर हे एससी डिपार्टमेंटचे चेअरपर्सन तर आहेतच काँग्रेसचे, परंतु ते घराघरातील लोक त्यांना ओळखतात. ऑलरेडी तिथे ते पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत, है ना, पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत. काही कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला, परंतु येणाऱ्या काळात काम करणाऱ्या व्यक्तीचा नक्कीच त्यांना न्याय मिळतो आणि त्यांना ती संधी मिळू शकते.